आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या 2741 जणांकडून 8 लाखांचा दंड वसूल। मध्य रेल्वेची विशेष मोहीम। मेट्रो लाईन 3 वरील आरे डेपोत 95% अधिक काम पूर्ण। मुख्य डेपोमध्ये 8 गाड्यांचे 30 रेक ठेवण्याची क्षमता असणार। शिवस्थानकावरील धारावी आणि शिव यांना जोडणारा उड्डाणपूल लवकरच पाडणार। आजपासून वाहतुकीत बदल। शिव सर्कलपासून सुलोचना शेट्टी मार्गाने वाहतूक कुर्ल्याकडे वळवणार। टाटा मॅरेथॉनसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून विशेष लोकल सोडण्याचा निर्णय। शनिवारी रात्रीनंतर मध्य रेल्वेवर 2 तर पश्चिम रेल्वेवर 3 विशेष लोकल धावणार। धारावी झोपडपट्टीधारकांचा मुलुंड पूर्वमध्ये पुनर्वसनाला मुलुंडकरांचा विरोध। मुलुंडच्या नागरिकांवर अन्याय होणार किरीट सोमय्या यांचं म्हणणं, तर मनसेचाही पुनर्वसनाला विरोध। पुण्याच्या आळंदीत इंद्रायणीच्या प्रदूषणाविरोधात राष्ट्रवादी आध्यात्मिक आणि वारकरी आघाडीचं उपोषण। इंद्रायणी प्रदूषित करणाऱ्या कंपन्यांना राज्य सरकार पाठीशी घालत असल्याचा आंदोलकांचा आरोप। पुण्याच्या सिंहगड किल्ल्यावरील विक्रेत्यांचं वनविभागाकडून पुनर्वसन होणार। सिंहगडावर प्रस्तावित स्टॉल तयार। स्टॉलधारकांना लवकरच हक्काचं स्टॉल मिळणार। चांदणी चौकातील वेद भवनाची जागा घेतल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा पुणे मनपाला दणका। 3,46,00,000 नुकसान भरपाई देण्याचे आदेश। मुंबई विमानतळावरील प्रवाशांचं जेवण करणं इंडिगोला भोवलं। 2 कोटींचा दंड। नागरी विमान मंत्रालयाकडून दखल घेत मुंबई विमानतळ प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस।